नमस्कार मित्रांनो, आज परत राज्य सरकारच्या माध्यमातून युवकांसाठी 21 धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहेत. महिन्याला 10,000 रुपये प्रत्येक युवकांना दिला जाणार आहे. पूर्ण माहिती नक्की समजून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. नक्की शेवटपर्यंत हे 21 निर्णय जाणून घ्या. मित्रांनो, ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पूर्ण माहिती व्यवस्थितरित्या समजून घेऊया. युवक वर्गांसाठी विविध योजना लागू करण्यात आलेल्या आहेत. या 21 योजनेचा लाभ कशा पद्धतीने युवकांना होणार आहे हे नक्की पाहून घ्या. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना दरवर्षी 10 लाख तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति प्रशिक्षणार्थी 10,000 रुपयापर्यंत विद्यावेतन दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. प्रत्येक युवकांना या ठिकाणी 10,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे. प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा 10,000 रुपयांचा उल्लेख विद्यावेतन म्हणून दिला जाणार आहे. हे समजून घ्या. त्यानंतर दुसरा निर्णय आहे, शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी दरवर्षी 50,000 युवकांना कार्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे. असा सुद्धा उल्लेख या दुसरा निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, जागतिक बँक साहित्यिक 2,307 कोटी रुपये किमतीचा मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची दर्जावाढ मॉडेल ITI जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण केलं जाणार आहे. असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केला गेला आहे. महिलांना खूप भरपूर अशा फायद्या या ठिकाणी होणार आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा, सातारा, अवसरी खुर्द जिल्हा, पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या युवकांना नक्की फायदा होणार आहे. जे जिल्हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्यातील प्रत्येक युवकांना याचा 100% फायदा होणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून सन 2023-24 मध्ये 95,478 उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे. त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित ग्रामीण भाग 511 प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन 15 ते 45 वयोगटातील 18,980 उमेदवारांची कौशल्य प्रशिक्षणामध्ये निवड केली जाणार आहे. मित्रांनो, हे सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था TRTI म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी. त्यानंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत इत्यादी संस्थांमार्फत एकूण 2,51,393 विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख प्रशिक्षण, 52,405 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. हा सुद्धा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, संशोधन व नव उपक्रम केंद्रासाठी विद्यापीठ व शासनाकडून प्रत्येकी 50 कोटी असा एकूण 100 कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला गेला आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनेसाठी 100 कोटी रुपयांची निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. मित्रांनो, अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी देखील सन 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. आता बिनधास्त तुम्ही विदेशामध्ये कोणत्याही ठिकाणी शिक्षण घेऊ शकता, कारण शिष्यवृत्ती तुम्हाला आता दाबून दिली जाणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा निर्णय आहे, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी 38 ते 60,000 रुपयापर्यंत निवास भत्ता दिला जाणार आहे. ध्यानात ठेवा, या ठिकाणी आकडा 38,000 ते 60,000 रुपयापर्यंत निवासी भत्ता इथं लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा निर्णय आहे, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत ऊसतोड कामगाराच्या मुला मुलीसाठी
82 शासकीय वसतिगृहे स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, राज्यात सध्या असलेले 1,00,000 लोकसंख्या मागे 84 डॉक्टरांचे प्रमाण सन 2035 पर्यंत हे प्रमाण 100हून अधिक करण्यासाठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा निर्णय सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. मोजे सावर, तालुका म्हसाळ, जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यात नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय सुद्धा उभारला जाणार आहे. मित्रांनो, हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर यांच्या विद्यावेतनात तसेच मानससेवी अध्यापकांच्या मानधनात भरीव वाढ केली गेली आहे. मित्रांनो, आता बघा, जर या ठिकाणी युवकांना अशा पद्धतीने जर फायदा होणार असेल तर पुढील 5 वर्षामध्ये जो बेरोजगार आहे नक्की हटणार आहे. ही एक सुवर्ण संधी असणार आहे. पुढचा निर्णय आहे, थ्रस्ट सेक्टरमध्ये अंदाजे 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक, 50,000 रोजगार निर्मिती होणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, हरित हायड्रोजन 2,11,400 कोटी रुपयांची गुंतवणूक, 55,900 रोजगार निर्मिती या ठिकाणी केली जाणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा निर्णय आहे, महावेपे नवी मुंबई येथे 25 एकर जागेवर इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क नियोजित 2,000 सूक्ष्म लघु व माध्यम उद्योग घटकांचा समावेश, 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी केली जाणार आहे. 1,00,000 रोजगार या ठिकाणी निर्मिती होणार आहेत. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, तो सुद्धा एक महत्त्वपूर्ण आहे, एकात्मिक व श्वासत उद्योग क्षेत्र उद्योग धोरण 2023 ते 2028 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची भरीव गुंतवणूक, 5,00,000 रोजगार निर्मिती या ठिकाणी सुद्धा होणार आहे. मित्रांनो बघा, यामध्ये युवकांना कशा पद्धतीने या ठिकाणी रोजगार निर्मिती होणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, खासगी गुंतवणूक वाढीसाठी लघु वस्त्र उद्योग संकुले तसेच टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे. यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र, 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 800 स्थानिक रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, हे पुढील 5 वर्ष युवकासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण एक सुवर्ण संधी म्हणून येणार आहे. जास्तीत जास्त बेरोजगारी हटवण्यासाठी हे राज्य सरकारच्या माध्यमातून 21 निर्णय रोजगारांसाठी घेण्यात आलेले आहेत, म्हणजे युवकांसाठी घेण्यात आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी युवकांना रोजगार होणार आहे, जेणेकरून आपापल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त युवकांना कशा पद्धतीने रोजगार मिळेल याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की माहिती शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.